आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत आपण डेटाबेस टेस्टिंग. SQL स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. डेटाबेस टेस्टिंग म्हणजे काय की जो काही फ्रंट एंडचा डेटा असतो तो प्रॉपरली बॅकएंडमध्ये स्टोअर होतो की नाही हे क्रॉस चेक करण्याचं काम आपण डेटाबेस टेस्टिंगमध्ये करतो. लाईक प्रत्येक प्रत्येक सॉफ्टवेअर हे फ्रंट एंड आणि बॅकएंड मिळून बनलेलं असतं. प्रत्येक सॉफ्टवेअर किंवा मग ॲप्लिकेशन किंवा मग बिल्ड किंवा मग मॉड्यूल हे फ्रंट एंड बॅक एंडनी बनलेलं असतं. प्रत्येक इव्हन सॉफ्टवेअरच नाही पण दुसरे कुठलं पण गोष्ट जर घ्यायची झाली, एखादं आपण शॉपचं उदाहरण जर घ्यायचं राहिलं, एक डिस्प्लेला एक वेगळं राहतं जिथे कस्टमर येतील तिथून पिक करतील. बट समजा तर किराणा दुकानाचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फ्रंट एंडला त्यांच्या डिस्प्लेला वेगळे प्रॉडक्ट्स लावलेले राहते आणि त्याचे स्टोरेज म्हणून बॅकएंडला त्यांच्या वेअरहाऊसमध्ये किंवा मग गोडाऊनमध्ये तो जो माल ठेवलेला असतो तो बॅकएंड झाला. म्हणजे ज्या वेळेला फ्रंट एंडचा डेटा संपतो त्यावेळेला बॅकएंडमधून प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये कसं असतं की जो काही फ्रंट एंड असतो याच्या सपोर्टला बॅकएंडमध्ये याचा डेटा स्टोअर केला जातो. म्हणजे आता सिम्पल उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण व्हॉट्सअपचं उदाहरण घेऊया. व्हॉट्सअपचं उदाहरण कसं होतं की ज्या वेळेला आपण व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करतो त्यावेळेला याच्या बॅकएंडमध्ये म्हणजे माय फाईल्समध्ये याचे फोल्डर्स स्टोअर झालेले असतात. ज्या वेळेला आपण व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन हे मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो त्यावेळेला माय फाईल्समध्ये याचे फोल्डर्स हे सेव्ह झालेले असतात. म्हणजेच इनडायरेक्टली आपण जे काही चॅटिंग करतो, जे काही कोणाला टेक्स्ट मेसेज करतो किंवा मग कोणाला इमेजेस पाठवतो, कोणाला व्हिडिओज पाठवतो, ऑडिओज पाठवतो, हे बॅकएंडला सेव्ह होतं. बॅकएंडला जर हे अवेलेबल असेल तर हे आपल्याला फ्रंट एंडला दिसेल. अदरवाईज जर आपण बॅकएंडमधून याला रिमूव्ह केलं तर हे फ्रंट एंडमधून सुद्धा रिमूव्ह होईल. म्हणजेच एक स्टोरेजची कॅपॅसिटी असते ते बॅकएंडला असतं आणि एक ॲप्लिकेशन हे फ्रंट एंड आणि बॅकएंड मिळून बनलेलं असतं. तर प्रत्येक ॲप्लिकेशनचं एक फ्रंट एंड असतं आणि एक बॅक एंड असतं. जसं की आता हे ॲप्लिकेशन आहे, आपण ॲप्लिकेशन बघितलं. आता हे ॲप्लिकेशन हे फ्रंट एंडला आहे. ज्या वेळेला मी इन्फॉर्मेशन सेव्ह करेल हे कुठे ना कुठेतरी सेव्ह होत असेल म्हणजे याचा बॅकएंडला सेव्ह होत असेल म्हणजे आता याचा फ्रंट एंड ज्या क्रिएट केला जातो त्याच वेळेला याचा बॅकएंडसुद्धा क्रिएट केला जातो. म्हणजे जर मी इथून फ्रंट एंड जर झाला आता पेशंट कॅटेगरी, रिलेशन, त्यानंतर टायटल, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर, तर ह्याचा एक टेबल क्रिएट केला जातो बॅकएंडला. आणि आपण जो काही डेटा फ्रंट एंड थ्रू प्रोव्हाइड करणार आहे तो बॅकएंडला सेव्ह होणार आहे. आता कसा सेव्ह होतो, काय सेव्ह होतो हे डेव्हलपमेंटचं काम आहे. बट ह्या दोघांना लिंकअप करणं सुद्धा डेव्हलपरचं काम आहे, फ्रंट एंड आणि बॅक एंड. जस्ट आपल्याला क्रॉस चेक काय करायचं आहे की जर मी फ्रंट एंडमधून काही डेटा प्रोव्हाइड करत असेल तर बॅकएंडला प्रॉपरली सेव्ह होतो की नाही तेच क्रॉस चेक करायचं. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं, जर मी एखाद्या व्यक्तीला जर व्हॉट्सअप थ्रू एखादी इमेज जर पाठवत असेल तर ती इमेज माझ्या बॅकएंडच्या फोल्डर्समध्ये सेंड ऑप्शनमध्ये दिसते की नाही ते मला क्रॉस चेक करायचं. हेच आपल्याला डेटाबेस टेस्टिंगमध्ये परफॉर्म करायचं आहे. एक आयडिया येत आहे की एक्झॅक्टली काय चाललेलं आहे. फ्रंट एंड आणि बॅक एंडचं जेव्हा कॉम्बिनेशन असतात तेव्हाच एक ॲप्लिकेशन प्रॉपरली वर्क करतं. अदरवाईज काय होईल की इथे जर बॅकएंड जर असेल तर आपण इथून डेटा प्रोव्हाइड करू, बट नेक्स्ट टाईमला आपण जर ॲक्सेस करू तर त्या वेळेला आपल्याला डेटाच मिळणार नाही. सो फ्रंट एंड ॲज वेल ॲज बॅक एंड एवढंच इम्पॉर्टंट आहे. बॅक एंड एवढं इम्पॉर्टंट आहे जेवढं फ्रंट एंड इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण सुरुवात करूयात डेटापासून. व्हॉट इज डेटा? डेटा काय की एक कलेक्शन असतं का फॅक्ट्स असतात. लाईक एक व्यक्ती आहे, त्याचं नाव, ईमेल आय डी, कॉन्टॅक्ट नंबर, आयडेंटिफिकेशन कार्ड नंबर,
त्यानंतर क्रेडिट कार्ड नंबर, ही सगळी एका व्यक्तीची इन्फॉर्मेशन आहे. आता ही स्टोअर केलं जातं एका डेटाबेसमध्ये. डेटा काय असतं की डेटाबेसमध्ये स्टोअर केलं जातं. जसं की आता या व्यक्तीचे काही फोटोज असतील, या व्यक्तीचे काही व्हिडिओज असतील, काही या व्यक्तीचे काही इमेजेस ऑडिओ असतील, तर हा काय करेल, एक नॉर्मल डेटाबेस म्हणजे काय की कलेक्शन ऑफ डेटा, लाईक हे ड्राईव्ह. ओके, हे ड्राईव्ह जे झाले आपले एक डेटाबेस झाले. एक हा ड्राईव्ह काय झाला, एक डेटाबेस झाला. जसं की ई ड्राईव्ह, सी ड्राईव्ह, तर हा एक डेटाबेस झाला. ओके, हा एक डेटाबेस झाला. आता इथे काय करेल की मी फाईल्स फोल्डर्स माझ्या हिशोबाने मी सेव्ह करेल. ओके, एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये. जसं की आता इमेजच्या फाईलमध्ये मी इमेजेस ठेवणार, व्हिडिओच्या फोल्डरमध्ये मी व्हिडिओज ठेवणार, ऑडिओच्या फाईलमध्ये मी ऑडिओज ठेवणार, राईट. कुठले डॉक्युमेंट्सच्या फाईलमध्ये मी डॉक्युमेंट्स ठेवणार, राईट. तर जो काही डेटा असतो तो बॅकएंडला सेव्ह केला जातो. बॅकएंडला म्हणजेच डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो. आता आपल्या इकडे जर डेटाबेस म्हटलं तर आपल्यासाठी हा ई ड्राईव्ह झाला डेटाबेस. आता इथे काय केलं की आपण डेटा स्टोअर केला कशा फॉर्ममध्ये, फाईल्सच्या फॉर्ममध्ये. आता मी या डेटाला एका क्लाउडवर सेव्ह केलं आहे, म्हणजे मी गुगल ड्राईव्हला सेव्ह केलेला आहे. मग आता ह्या डेटाला ॲक्सेस करण्यासाठी मला जर हा डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, हा डेटा तुम्हाला ॲक्सेस करून द्यायचा, मग हे कशा प्रकारे पॉसिबल होईल, तर हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमच्या थ्रू पॉसिबल होईल. DBMS म्हणजे मी या डेटाला काय करू शकतो, आता हा माझ्याकडे व्हिडिओज आहेत, ओके, सेशनचे व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, किंवा मग फाईल्स आहेत, किंवा मग इमेजेस आहेत. हा वेगवेगळ्या प्रकारचा जो डेटा आहे हा मी एका डेटाबेसमध्ये स्टोअर केला. बट ह्या डेटाबेसला मला तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे. ओके, म्हणजे मला काय करायचं की याच्यावर मॅनिप्युलेशन करायचं आहे, ऑपरेशन्स परफॉर्म करायचे या डेटावर. म्हणजे हा जर मला तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करायचे असेल तर मी व्हिडिओज शेअर करू शकलो पाहिजे. मला जर ऑडिओ शेअर करायचे असेल तर मी तुमच्यापर्यंत ऑडिओ शेअर करू शकलो पाहिजे. जर मला कोणाला डिक्लाईन करायचं असेल तर मी इथून डिक्लाईन करू शकलो पाहिजे. म्हणजे मी वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकलो पाहिजे. कोणाला ॲक्सेस द्यायचा आहे, कोणाला ॲक्सेस नाही द्यायचा आहे, इथे मी त्या गोष्टी परफॉर्म करू शकलो पाहिजे. हे आलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये. DBMS डेटाबेस म्हणजे एक कन्सेप्ट आहे जिथे सगळा डेटा स्टोअर राहतो. एक डेटाबेस म्हणजे जिथे सगळा डेटा स्टोअर राहतो. आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच या डेटाला रिट्राईव्ह करणं, ओके, याच्यावर ऑपरेशन करणं, मॅनिप्युलेशन करणं म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता हा जो डेटा आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणजे मी इथून शेअर करू शकतो. ओके, कुठला डेटा मी इथून डिलीट करू शकतो, म्हणजेच इनडायरेक्टली तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. जर मी इथून जर डेटा डिलीट केला तर, जर मी इथून एखादा डेटा ॲड केला तर तो तुमच्यापर्यंत मी या ड्राईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. म्हणजे काय होतं की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमने मला एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केली की ह्या डेटाला मॅनिप्युलेशन करू. म्हणजे मॅनिप्युलेशन म्हणजे काय करायचं की मी या डेटाबेसमध्ये काही फाईल्स फोल्डर्स ॲड करू शकतो. ॲड एक ऑपरेशन झालं, त्यानंतर डिलीट एक ऑपरेशन झालं. या गोष्टीला मी रीड करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो, एक ऑपरेशन झालं. त्यानंतर मी या डेटाला शेअर करू शकणार. ओके, मी याला लाईक जर मी ॲक्सेस ओके शेअर करत असताना इथे मी हे पण प्रोव्हाइड करू शकतो की कोण एडिट केलं पाहिजे, कोणी एडिट नाही केलं पाहिजे, या गोष्टी पण मी प्रोव्हाइड करू शकतो, राईट. म्हणजे रिस्ट्रिक्शन देऊ शकतो. क्लिअर, कळत आहे. बट आता मला काय करायचं की बॅच 24चा लाईक जेवढे स्टुडंट्स आहेत, जेवढे QA आहेत, यांचे कुठले कॅन्डिडेट्स हे प्लेस झाले आहेत, कुठल्या कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत, त्यांचा सुद्धा डेटा मला शेअर करायचा आहे. बट याच्यामध्ये मी तो डेटा लाईक स्टोअर करू शकत नाही. म्हणजे मला एक फाईल क्रिएट करावं लागेल, एक्सेल फाईल किंवा मग XML फाईल क्रिएट करावं लागेल.
सो CSV फाईल क्रिएट करावं लागेल आणि त्याच्यामध्ये मला सगळा डेटा प्रोव्हाइड करावा लागेल. बट याच्यामध्ये जर मला लाईक सगळ्या QAचे इन्फॉर्मेशन पाहिजे नाही, त्याच्यानंतर कुठले QA सिलेक्ट झाले आहेत, कुठले रिमेनिंग आहेत, कुठल्या कंपनीमध्ये सिलेक्ट झाले, त्यांचे पॅकेजेस किती आहेत, ते कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले, ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आणि ही सुद्धा इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. मला हे सेंट्रलाइज ठेवायचं आहे. बट हे या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये पॉसिबल नाही आहे. किंवा मला जर व्हिडिओज व्हिडिओ Bash24चे आणि इमेजेस झाले किंवा मग ऑडिओ फाईल झाले किंवा मग नोट्स झाले, नोट्स हे मला एकत्र पाठवायचे आहेत. म्हणजे काय होईल की एकत्र पाठवायचे म्हणजे मी जर हे जर शेअर केलं तर ॲटोमॅटिकली नोट्ससुद्धा शेअर व्हायला पाहिजे, जे की मी याच्यात प्रोव्हाइड केलं आहे. बट हे नोट्स ॲट अ टाईम प्रोव्हाइड नाही होणार का, कारण की नोट्स आणि या व्हिडिओजमध्ये या दोन फोल्डर्समध्ये काही रिलेशन नाही आहे. या दोन फोल्डर्समध्ये रिलेशन नाही आहे. जर मला पाठवायचं असेल तर मला सेपरेटली पाठवावं लागेल. हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे काही लिमिटेशन्स आहेत. तर आपण बघूयात की जर मला डेटा लाईक टेक्स्ट फॉर्मॅट जो डेटा असतो तो जर सेव्ह करायचा असेल तर मग आणि त्याला मॅनिप्युलेट करायचं असेल, त्याला मला ॲक्सेस करायचा असेल, तर हा जर डेटा लाईक टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जो काही डेटा असेल तो जर मला त्याच्यात डिलीट अपडेट करायचा असेल, सो मी याच्यामध्ये परफॉर्म नाही करू शकणार. किंवा मग माझ्याकडे एक्सेल शीट आहे, एक्सेल शीटमध्ये एक्सेल शीट मला प्रत्येक वेळेस मला तुम्हाला डेटा शेअर करायचा आहे, बट डेटा शेअर करताना मला प्रत्येक वेळेस फाईल शेअर करावं लागेल. सो हा एक गुड अप्रोच नाही आहे. सो अशा वेळेला यांनी काय केलं, एक नवीनच एक डेटाबेस काढले ज्याचं नाव दिलेलं आहे RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये काय होतं की डेटाबेसला रिट्राईव्ह ॲक्सेस करू शकत होतो, रिट्राईव्ह करू शकत होतो, त्याच्यानंतर डिलीट करू शकत होतो, ॲड करू शकत होतो, कोणाला हा डेटा शेअर करू शकत होतो ऑल ओव्हर द क्लाउड. बट मला जर कुठला डेटा जसं की QAची इन्फॉर्मेशन आहे, हे स्टोअर करायची आहे आणि याला मॅनिप्युलेट करायचं की एक्झॅक्टली किती QA आहेत, नंबर ऑफ QAs किती आहेत, त्याच्यानंतर 2010ला पासआउट झालेले किती QA आहेत, 2017ला पासआउट झालेले किती QA आहे, किंवा मग पुणे लोकेशन किती QAचं आहे. हे जर मला इन्फॉर्मेशन पाहिजे नसेल तर मी इथून ह्या गोष्टी नाही करू शकणार. मग यांनी काय केलेलं आहे की एक नवीन कन्सेप्ट काढला ज्याचं नाव आहे RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये आपण फटाफट डिफरन्स बघून घेऊयात की DBMS आणि RDBMSमध्ये डिफरन्स काय. DBMS आणि RDBMSमध्ये आपण डिफरन्स बघून घेऊयात की DBMS आणि RDBMSमध्ये डिफरन्स काय की DBMS हे स्टोअर करतं डेटाज आणि फाईल. डेटा ॲज अ फाईलमध्ये हे जो काही डेटा स्टोअर केला जातो DBMSमध्ये हा फाईल आणि फोल्डरच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. बट RDBMSमध्ये जो काही डेटा स्टोअर केला जातो तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये केला जातो. टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये म्हणजेच जसं की रोज आणि कॉलम. एक टेबल असतो, टेबलमध्ये असतात रोज आणि कॉलम्स. जो काही डेटा स्टोअर केला जातो तो असतो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये हा डेटा स्टोअर केला जातो. जसं की आता हा एक टेबल आहे आणि हे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला जातो. तर हा डेटाबेस RDBMSमध्ये स्टोअर केला जातो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये, राईट. एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये रोज आणि कॉलम या फॉर्मॅटमध्ये हा डेटा स्टोअर केला जातो. यालाच आपण टॅब्युलर फॉर्मॅट असं म्हणतो. त्याच्यानंतर RDBMS स्टोअर डेटा इन द टॅब्युलर फॉर्म. RDBMS इज जनरली स्टोअर आयदर हिरार्चिकल फॉर्म ऑर नेव्हिगेशनल फॉर्म. आणि हिरार्चिकल फॉर्ममध्ये कसं असतं की जसं की आता हा एक डेटा आहे, त्याच्यामध्ये आपण फोल्डर्स क्रिएट करणार, मग त्याच्यामध्ये परत फोल्डर क्रिएट करणार,
ओके, एक फोल्डर क्रिएट करणार, दुसरा फोल्डर क्रिएट करणार, एक हिरार्चिकल म्हणजे एक फादर राहणार, त्याचे मग चाइल्ड 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 चाइल्ड, एक हिरार्चिकल फॉर्म आपण म्हणू शकतो. सो या फॉर्मॅटमध्ये हा डेटा स्टोअर केला जातो. बट RDBMS मध्ये कसं असतं की पॅरेंट चाइल्ड, ओके, पॅरेंट चाइल्डच्या रिलेशनशिपनी हा डेटा स्टोअर केला जातो. पॅरेंट चाइल्डच्या रिलेशनशिपनी म्हणजे की एका टेबलमध्ये पॅरेंट राहणार, दुसऱ्या टेबलमध्ये चाइल्ड राहणार. ओके, एका टेबलमध्ये पॅरेंट राहणार आणि एका टेबलमध्ये प्रायमरी की राहणार आणि दुसऱ्या RDBMS द टेबल हॅव आयडेंटिफाय कॉल्ड प्रायमरी की अँड डेटा व्हॅल्यू स्टोअर इन टू द फॉर्म ऑफ टेबल. ओके, फॉर्म हे जो आहे डेटा हा टेबुलर फॉर्मॅटमध्ये केला जातं आणि याच्यामध्ये सुद्धा जो काही डेटा आहे तो पण पॅरेंट चाइल्डच्या रिलेशनशिप थ्रू प्रोव्हाइड केला जातो. आता का बरं केला जातो तो आपण बघूयात. तिसरं आहे की नॉर्मलायझेशन. ठीक आहे, नॉर्मलायझेशनचं आता DBMS नॉट अप्लाय एनी सिक्युरिटी. ओके, आता ही सिक्युरिटी काय प्रोव्हाइड करू शकत आहे. आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला डेटा शेअर केला तर मे बी तुम्ही डेटा याला डिलीट करू शकता किंवा मग याच्यावर काही ऑपरेशन परफॉर्म करून याला रिमूव्ह करू शकता किंवा मग याच्यामध्ये ॲड करू शकता. सो याच्यामध्ये DBMS मध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड नाही केल्या जात, बट RDBMS मध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड केलं जातं ॲसिड प्रॉपर्टी थ्रू. आता ॲसिड प्रॉपर्टी वगैरे काय आहे ते आपण बघूयात कधीतरी. सो आता सध्या तरी आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण फोकस करूया. RDBMS युजेस फाईल. ओके, DBMS मध्ये काय होतं की एका फाईलमध्ये म्हणजे एक फाईल आहे, ही एक फोल्डर आहे आणि एक फोल्डर आहे, या दोघांमध्ये रिलेशन नसतं. हे सेपरेट फोल्डर्स असतात किंवा मग फाईल्स असतात. बट RDBMS मध्ये हे जेवढे काही टेबल्स असतात ते सगळे एकमेकांसोबत कनेक्टेड असतात किंवा मग रिलेशनशिपमध्ये असतात. ओके, त्याच्यानंतर आहे की इट डज नॉट सेपरेट डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस. इट डज नॉट सपोर्ट द डिस्ट्रीब्युटेड. हा एक इम्पॉर्टंट टाईप्स आहे किंवा मग डिफरन्स आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हे डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस नाही आहे. बघा, आता जर मी माझा हा जो ड्राईव्ह आहे हा मी तुमच्यापर्यंत ॲक्सेस नाही करू शकत. म्हणजे तुम्ही या ड्राईव्हला तुम्ही ॲड डिलीट किंवा मग काही ऑपरेशन परफॉर्म नाही करू शकत. म्हणजे समजा जर आपण कॉमन शेअर एक असतं ना, कॉमन शेअर ऑफिसमध्ये, त्याच्यामध्ये काय की सगळेच लोक त्याच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतात. तो झाला डेटाबेस RDBMSचा कन्सेप्ट. म्हणजे एक कॉमनली डेटाबेस हा स्टोअर केला जातो. बट जर माझा पर्सनल लॅपटॉप आहे किंवा मग पर्सनल माझा डेटाबेस आहे तर याच्यामध्ये अदर व्यक्ती हा काही ॲक्टिव्हिटी करू शकणार नाही. राईट, याच्यामध्ये अदर व्यक्ती हा काही याच्यात ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकत नाही. सो DBMS मध्ये डिस्ट्रीब्युटेड जो डेटाबेस असतो तो सपोर्ट करत नाही. बट RDBMS मध्ये डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस सपोर्ट करतात. आता शेअर ड्राईव्ह माहिती असेल ना. शेअर ड्राईव्ह एक कॉमन पाथ असतो, सगळेजण तिथे आपला डेटा स्टोअर करतो. लाईक आता रिअल टाईमचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं RDBMSचं, तर मोठ्या कंपनी काय करतात की जसं की आता TCS कंपनी आहे. TCS कंपनीचे खूप सारे एम्प्लॉईज आहेत. आता खूप सारे एम्प्लॉईज आहेत तर त्यांचा खूप सारा डेटा राहणार, म्हणजे लाखोमध्ये एम्प्लॉई राहणार, त्यांचे म्हणजे करोडोमध्ये त्यांची डेटा राहणार. तर एका ऑर्गनायझेशनकडून हे काही मॅनेज केलं म्हणजे एका ऑर्गनायझेशनमधून हे काही मॅनेज होत नाही. सो मग काय करतात की हा जो डेटाबेसचा छोटा पार्ट्स आहे याला छोट्या पार्ट्समध्ये कन्वर्ट केला जातं छोट्या आणि ते थर्ड पार्टी वेंडर्सला प्रोव्हाइड केलं जातं. आणि जर लाईक बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन झालं एका व्यक्तीचं किंवा मग डॉक्युमेंट्स झालं किंवा मग एका एम्प्लॉईचं PFचं इन्फॉर्मेशन झाली तर हे सगळा डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर केला जाईल. बट हे एका कंपनीकडून होणार नाही. मग हे काय करतात की वेंडर्स प्रोव्हाइड करतात. मग वेंडर्सला ते काम करतात की हे आमचे 1 लाख युजर्स 1 लाख एम्प्लॉईज आहे तर तुम्हाला हे सगळ्यांचं PFचं बघायचं आहे. मग दुसऱ्या वेंडर्सला म्हणतात की हे जेवढी एम्प्लॉईज आहे यांचं तुम्हाला लाईक अकाउंटचं बघायचं आहे. ओके, तर एक डेटाबेस हा छोट्या फॉर्म्समध्ये छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केला जातो आणि सेंट्रलाइज जो असतो तो TCS कडे असतो डेटाबेस आणि त्याच्यामध्ये हे लोक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकतात. म्हणजेच एक डेटा RDBMSला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो बट DBMSला डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. ओके,
त्याच्यानंतर स्मॉल ऑर्गनायझेशन. ओके, डेटाबेस DBMS हे स्मॉल ऑर्गनायझेशनमध्ये यूज केलं जातं आणि RDBMSमध्ये जेव्हा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो त्यावेळेला RDBMS हे यूज केलं जातं आणि इट सपोर्ट्स मल्टिपल युजर्स. ओके, मल्टिपल युजर्स म्हणजेच एका डेटाबेसला ॲक्सेस करण्यासाठी किंवा मग ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी हे RDBMS हे यूज केलं जातं. ओके, आता इथे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर XML किंवा मग आपलं एक्सेल फाईल झालं किंवा मग इमेजेस झालेत किंवा मग फाईल्स फोल्डर झाले, हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचे एक्झाम्पल आहेत. आणि एक्झाम्पल ऑफ RDBMS हे MySQL, त्यानंतर SQL सर्व्हर, ओरॅकल. ओके, सो आपण बघूयात की आत्तापर्यंत एक डेटाबेस बघितला. एक डेटाबेस काय असतो की जिथे सगळा डेटा स्टोअर केला जातो. हा डेटाबेस आहे, याच्यामध्ये DBMS आणि RDBMS हे रिट्राइव आणि त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी DBMS आणि RDBMS हे कन्सेप्ट आलेले आहे. RDBMSमध्ये सगळा डेटा हा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये क्रिएट केला जातो. सो आता फ्रंट एंडचा जो डेटा आहे, फ्रंट एंडचा जो काही आपण डेटा प्रोव्हाइड करणार आहोत तो बॅक एंडला स्टोअर होणार आहे. जो काही फ्रंट एंडचा डेटा आहे, जो काही आपण डेटा फ्रंट एंड थ्रू प्रोव्हाइड करणार आहोत, जसं की आता आपला मोबाईलचा कॅमेरा झाला, मोबाईलचा कॅमेरा हा फ्रंट एंड झाला. सो हा जो हे जे ॲप्लिकेशन आहे, तर हे ॲप्लिकेशन हे बॅकएंडला कनेक्टेड आहे. बॅकएंडला कनेक्टेड आहे म्हणजे जर आपण फोटो क्लिक केला तर तो ॲटोमॅटिकली बॅकएंडला स्टोअर होतो. बॅकएंडला स्टोअर होतो म्हणजेच गॅलरीमध्ये स्टोअर होतो. जर गॅलरीमधून आपण रिमूव्ह केला तर मग आपण कॅमेऱ्याच्या ॲप्लिकेशनमध्ये तो फोटो बघू शकत नाही. मग सेम कन्सेप्ट इथे आहे की जर फ्रंट एंडचा डेटा हा जर मी फ्रंट एंडमधून जर काही डेटा प्रोव्हाइड करत असेल तर हा प्रॉपरली बॅक एंडला स्टोअर होतो. आता कसा स्टोअर होतो तर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये होतं. जसं की आता मी इथून काही डेटा प्रोव्हाइड करतं, पेशंट कॅटेगरी, टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम, डेट ऑफ बर्थ, एज. सर सेम त्याच वेमध्ये इथे टेबल क्रिएट केला जातो. पेशंट, टायटल, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, एज. ओके, डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर. ओके, मॅरेज स्टेटस, रिलिजन्स, प्रायमरी लँग्वेजेस. ओके, सो या अकॉर्डिंग हा डेटा स्टोअर केला जातो. ह्या अकॉर्डिंग डेटा स्टोअर केला जातो. कळत आहे बॅकएंडला म्हणजे प्रत्येक पेजचा जिथे जिथे डेटा असतो तिथे तिथे तो टेबल हा क्रिएट केलेला असतो. आता डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आणि RDBMSमध्ये आपण डिफरन्स बघितला. तो मग आपण RDBMSचा यूज करणार आहोत. आता जनरली सगळे लोक मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये RDBMSचा यूज करते. सो त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो हा टेबल फॉर्मॅटमध्ये. त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो टेबल फॉर्मॅटमध्ये. आता टेबल फॉर्मॅटमध्ये असतं काय, कॉलम्स असतात. ओके, कॉलम्स असतात. ओके, कॉलम्स हे उभेवाले कॉलम्स आणि आडवेवाले रोज. ओके, आडवेवाले रोज, उभेवाले कॉलम्स आणि हे आडवेवाले रोज, उभेवाले कॉलम आणि हे आडवेवाले रोज. सो हा जर पूर्णच्या पूर्ण डेटा जर स्टोअर म्हणजे फिल केलेला असेल, म्हणजे फर्स्ट नेम, ईमेल ID, फोन नंबर, इयर ऑफ पासिंग, हा जर डेटा पूर्णच्या पूर्ण स्टोअर केला असेल तर ह्या रोला आपण म्हणतो रेकॉर्ड्स. ह्या रोला म्हणणार आपण रेकॉर्ड्स. ओके, किंवा या रोला आपण म्हणणार टपल्स. ओके, टपल्स म्हणू किंवा मग रेकॉर्ड्स म्हणतो आपण. त्याच्यानंतर पर्टिक्युलर एका सेलमध्ये जर काही इन्फॉर्मेशन असेल तर त्याला आपण डेटा म्हणतो. ओके, पर्टिक्युलर रोमध्ये जर काही इन्फॉर्मेशन असेल तर त्याला आपण डेटा असं म्हणतो. कळत आहे? हा एक झाला छोटासा सेल आणि हे पूर्णच्या पूर्ण रोला आपण म्हणतो टपल्स किंवा मग रेकॉर्ड्स. क्लिअर? म्हणजे नॉर्मली आपण रेकॉर्ड्सच म्हणणार आहोत. टपल हे कॉलेजच्या वेळेस म्हणतो, बट रेकॉर्ड्स आपण म्हणणार आहोत. क्लिअर? मग आता जर फ्रंट एंडला, जसं आता फ्रंट एंडला बघू शकतो आपण, फ्रंट एंडला जर काही रूल्स अँड रेग्युलेशन्स लावले असतील, जसं की आता प्रायमरी की पेशंट कॅटेगरी, टायटल, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे सगळे मॅन्डेटरी आहेत. म्हणजे मॅन्डेटरी आहे म्हणजेच नॉट एम्प्टी. हे फील्ड आहे, इट शुड नॉट बी एम्प्टी, राईट? मग आता आपल्याला काय करायचं की हे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत
हे आपल्याला टेबलला सुद्धा लावायचे आहेत, हे टेबलला सुद्धा लावायचे आहेत. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने जर हा डेटा फिल केला आणि फ्रंट एंड थ्रू चुकीने जर डेटा बॅकएंडला, म्हणजे आता चुकीने जर हा डेटा स्टोअर होत आहे किंवा मग जर इथे एम्प्टी डेटा सुद्धा प्रोसेस होत आहे, बट बॅकएंडने तर काहीतरी रिस्पॉन्ड करायला पाहिजे. सो अशा वेळेला पेशंट कॅटेगरी, तर ओके, आता हे पेशंट कॅटेगरी आहे. पेशंट कॅटेगरी, तर या टेबलला सुद्धा, या रोला सुद्धा, या कॉलमला सुद्धा आपल्याला रिस्ट्रिक्ट करावं लागेल की जर इथे एम्प्टी डेटा घेत असेल तर त्याचा रेकॉर्ड क्रिएट नको करू देऊ, राईट. समजा जर इथे पेशंट कॅटेगरी जर एम्प्टी असेल, जर इथून जर एम्प्टी डेटा आला आपल्याकडे, तर याचा रेकॉर्डच तयार नाही झाला पाहिजे. जर फर्स्ट नेम हे एम्प्टी असेल, जर एम्प्टी असेल तर याचा डेटा इन्सर्ट नको व्हायला, रेकॉर्ड क्रिएट नाही, जनरेट झाला नाही पाहिजे. त्यानंतर मिडल नेम जर एम्प्टी असेल तरी चालेल, मिडल नेमला आपण रिस्ट्रिक्ट करणार नाही कारण की फ्रंट एंडला रिस्ट्रिक्ट नाही. कळत आहे? डेट ऑफ बर्थ जो सांगितलेला आहे, डेट ऑफ बर्थ याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. जर फ्रंट एंड थ्रू आपण जर दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये जर डेटा आपण प्रोव्हाइड केला तर बॅकएंडला त्यांनी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये घ्यायला नाही पाहिजे. याचा फॉर्मॅट इथे मेन्शन केलेला आहे DDMMYYY. सो याच अकॉर्डिंग हा डेटा स्टोअर झाला पाहिजे, राईट. जसं की आता इथे एज आहे, इथे एजमध्ये आपण सांगितलेलं आहे की इथे कुठले कॅरेक्टर, इथे फक्त इंटिजर पाहिजे. मग सेम इथे पण आपण रिस्ट्रिक्ट करणार आहे या कॉलमला की एज जे आहेत हे फक्त इंटिजर पाहिजे, स्ट्रिंग अलाउ नाही. म्हणजे जो काही फ्रंट एंडला आपण रूल्स अँड रेग्युलेशन लावणार आहोत ते आपण सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन्स हे कॉलमला सुद्धा लावणार आहोत. आता ह्याच रूल्स अँड रेग्युलेशन्सला आपण म्हणतो कन्स्ट्रेंट. जे काही आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स लावणार आहोत कॉलम्सवर, आपण कॉलम्सवर, त्याला आपण म्हणणार आहोत कन्स्ट्रेंट. आता हे सगळे कन्स्ट्रेंटमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स लावले जातात. जसं की आता मी हा डेटा फिल करतोय, एखादा जर डेटा फिल करत असेल, जसं आता हा टेबल आहे, या टेबलमध्ये जर मी काही डेटा फिल करत असेल, आता फ्रंट एंडमध्ये सांगितलं की सिरियल नंबर हे युनिक पाहिजे, म्हणजे सिरियल नंबर हे डुप्लिकेट नको. जसं की आता 1 2 3 4 आणि जर परत हा 1 1 जर आला ऑलरेडी मेन्शन असेल, सो त्यांनी म्हणजे याच्यात काय म्हणणं आहे की हा डुप्लिकेट नको, म्हणजे युनिक हवा. ओके, तर आपण ह्या कॉलमला सांगू की जो काही तुझ्या अंडर डेटा येणार आहे, तो क्रॉस चेक कर की हा डुप्लिकेट नसायला हवा आणि हा युनिक म्हणजे डुप्लिकेट नसायला म्हणजेच युनिक असायला, आणि हा एम्प्टी नको. जर मी काही रेकॉर्ड जर प्रोव्हाइड करत असेल, म्हणजे जर या रोमध्ये जर काही रेकॉर्ड्स आलेत, सो जर हा डेटा एम्प्टी असेल तर त्याला रिस्ट्रिक्ट कर, म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड्स नको क्रिएट करू देऊ, त्याला इथेच रिस्ट्रिक्ट कर. हे कोणाला सांगितलं आपण? या कॉलमला, सिरियल नंबरला. म्हणजे जो काही डेटा तू कोणी प्रोव्हाइड केलेला तो काय पाहिजे? युनिक पाहिजे आणि नॉट नल पाहिजे. नॉट नल म्हणजे एम्प्टी नको. आता हे रिस्ट्रिक्शन आपण सांगितलं. त्याच्यानंतर QA नेम हा सुद्धा रिस्ट्रिक्ट करायचा आहे. म्हणजेच काय की याच्यात आपण सिंपल सांगू शकतो की नॉट नल, जो काही डेटा आहे तो नॉट नल असायला हवा, म्हणजे एम्प्टी नको. फोन नंबर आहे हा नल चालतो, ओके, आता प्रोव्हाइड केला नाही तरी चालतो, बट ज्या वेळेला प्रोव्हाइड करणार हा युनिक पाहिजे. जो काही डेटा आहे तो युनिक पाहिजे, जो कुठला डेटा राहणार तो युनिक पाहिजे, म्हणजे फोन नंबर हा डुप्लिकेट नको. म्हणजे आता आपण काय करतो की या एका कॉलमला सांगणार आहोत की तुला काय काय काम करायचं आहे. आणि हे सगळे रूल्स कशामध्ये येतं? हे कन्स्ट्रेंटमध्ये येतं. हे सगळे रूल्स कशामध्ये येतं? तर कन्स्ट्रेंट्समध्ये. कन्स्ट्रेंटमध्ये काय होतं? कन्स्ट्रेंट SQL कन्स्ट्रेंट, ओके, आर यूज टू स्पेसिफाय द रूल्स. ओके, हे टेबलवर किंवा मग या कॉलमवर
जे काही रूल्स लावायचे आहेत ते कन्स्ट्रेंट्समध्ये येतं. वेअर रोज when the rows is created but there is no data provided for that field. जर आता इथे आपण या कॉलमला जर काही रूल्स लावले तर तो इनडायरेक्टली अप्लिकेबल होणार त्याच्या रोजला. ओके, त्याच्या रोजला म्हणजे या कॉलममध्ये जर आपण रूल्स लावला की हां इट शुड नॉट बी नल. ओके, इट शुड नॉट बी नल म्हणजेच नॉट नल. त्याच्यानंतर जो काही डेटा प्रोव्हाइड करता येतो तो प्रायमरी तो युनिक पाहिजे. राईट, असे काही आपण वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स लावणार आहोत. ते येतं सगळं कन्स्ट्रेंटमध्ये. जसं की नॉट नल आहे. नॉट नल म्हणजे जो काही डेटा आपण प्रोव्हाइड करणार आहोत तो एम्प्टी नको. ओके, समजा आता सिरियल नंबर आहे हा एम्प्टी नको, हा फोर्सफुली तुम्हाला फिल करायचाच आहे डेटा, हे नॉट नल. त्याच्यानंतर युनिक म्हणजे की हा युनिक म्हणजेच नॉट अ डुप्लिकेट. हा आणि हा म्हणजे दोनपैकी एक रेकॉर्ड तयार नाही होणार, म्हणजे दुसरा रेकॉर्ड तयार नाही होणार जर आधीचा जर त्याला मॅचिंग सापडला तर. म्हणजे तुम्हाला जर इथे रेकॉर्ड क्रिएट करायचा असेल तर याचा सिरियल नंबर चेंज करावा लागेल तुम्हाला, याला युनिक करावं लागेल. किंवा मग फोन नंबर जर झालं, फोन नंबर हा ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल, एका पहिल्या रेकॉर्ड्समध्ये असेल मेन्शन, तर दुसऱ्या रेकॉर्ड्समध्ये तो घेणार नाही. तुम्हाला दुसरा फोन नंबर टाकावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला ह्या म्हणजे इथे रेकॉर्ड जनरेट होईल किंवा मग रेकॉर्ड इन्सर्ट होईल. त्याच्यानंतर प्रायमरी की, फॉरेन की. प्रायमरी की काय असतं? प्रायमरी की म्हणजे प्रायमरी की. ओके, आता नॉट नल बघितला आपण. नल म्हणजे आपण याला अलाउ करणार की जर यांनी एखादा डेटा जर नल प्रोव्हाइड केला, म्हणजे एम्प्टी जर डेटा आला तर आपण ते ॲक्सेप्ट करू. या टेबलला सांगू, या रोला सांगू की तुझ्याकडे जर नल आला म्हणजे जर त्यांनी एका डेटा जरी प्रोव्हाइड नाही केला तरी तू ॲक्सेप्ट करून घे तर नल आपण इथे रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये प्रोव्हाइड करू. तर त्याच्यामध्ये अजून रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये आपण कीवर्ड्स आपण करणार आहोत. कीवर्ड्स म्हणजेच ते रूल्स अँड रेग्युलेशन, जसं की प्रायमरी की, कॅन्डिडेट की, सुपर की आणि फॉरेन की. प्रायमरी की म्हणजे काय की कुठला डेटा हा युनिक असायला पाहिजे आणि नॉट नल असायला पाहिजे. युनिक असायला पाहिजे, जो काही डेटा असतो तो युनिक असायला पाहिजे, त्यानंतर नॉट नल असायला पाहिजे. कस्टमर आय डी, जो आपला बॉरोवरचा कस्टमर आय डी आहे, ओके, कस्टमर आय डी हा युनिक असायला पाहिजे आणि नॉट नल असायला पाहिजे. म्हणजे नॉट नल म्हणजेच की हा जो कस्टमर आय डी राहणार तो युनिक हवा. नॉट नल म्हणजे हा जो कस्टमर आय डी आहे तो एम्प्टी नको आणि युनिक म्हणजे तो एक्झिस्टिंग कस्टमर आय डी नको. सो प्रायमरी कीमध्ये की जो काही तुम्ही डेटा प्रोव्हाइड करणार आहात, असं का बरं आहे, जो काही डेटा प्रोव्हाइड करणार आहे तो युनिक पाहिजे आणि नॉट नल पाहिजे. क्लिअर? जसं की फोन नंबर झाला, आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, इथे जो काही डेटा असेल तो युनिक पाहिजे आणि नॉट नल पाहिजे. क्लिअर? तसं ईमेल आय डी सुद्धा नॉट नल आणि युनिक हवा. त्याच्यानंतर येतं प्रायमरी फॉरेन की. त्याच्यानंतर फॉरेन की येतं का? नाही. ओके, युनिक आणि नॉट नल. स्टुडंट आय डी, प्रायमरी कीबद्दल आपण जर बोलत असेल तर तो युनिक आणि नॉट नल असायला हवा. आपण हे कोणाला सांगतो? पर्टिक्युलर एका कॉलमला सांगतोय. स्टुडंट आय डी जर तू घेत असेल तर एवढं लक्षात घे की तो युनिक असायला पाहिजे. म्हणजे तो एक्झिस्टिंग नको. किंवा ज्या वेळेला युनिक तर पाहिजेच आणि नॉट नल नको. ओके, नॉट नल नको म्हणजे जर हा कोणी प्रोव्हाइड नाही केला तर त्याचा रेकॉर्डच क्रिएट नाही करायचा, तिथेच त्याला रिस्ट्रिक्ट करून द्यायचा. त्याच्यानंतर कॅन्डिडेट कीमध्ये काय असतं की फक्त जो काही रेकॉर्ड्स असतील, ओके, जे काही रेकॉर्ड्स असतील ते युनिक हवेत, बट नॉट नल असले तरी चालेल, म्हणजे नल असले तरी चालेल. म्हणजेच आता जर
कुठल्या व्यक्तीकडे जर फोन नंबर अवेलेबल नसेल किंवा मग पॅन कार्ड अवेलेबल नसेल, आपल्याला पॅन कार्ड हे आपल्याला कंपल्सरी म्हणजे युनिक पाहिजेनच आहे, बट कंपल्सरी नाही की आजच्या आजच प्रोव्हाइड कर, म्हणजे त्याचा रेकॉर्ड क्रिएट होईल, मग नंतर तो अपडेट करून इथे युनिक पॅन कार्ड हा प्रोव्हाइड करू शकतो. मग इथे कुठली की लावली तर इथे कुठलं रिस्ट्रिक्शन लावलं ते कोणाच्या अंडरमध्ये आहे, तर कॅन्डिडेट कीच्या. त्याच्यानंतर इथं फॉरेन की एक अशी की आहे की जे की रिलेशन डिनोट करण्यासाठी यूज होतं, रिलेशन डिनोट करण्यासाठी यूज होतं. रिलेशन दोन टेबलमध्ये रिलेशन डिनोट करण्यासाठी फॉरेन की यूज होतं. लाईक एक जो पॅरेंट टेबल जो राहणार त्याच्यामध्ये प्रायमरी की आणि तो जो दुसरा टेबल राहणार चाइल्ड टेबल त्याच्यामध्ये फॉरेन की. ज्या टेबलमध्ये पॅरेंट राहणार तो झाला ज्या टेबलमध्ये प्रायमरी की राहणार तो झाला पॅरेंट टेबल, आणि ज्या टेबलमध्ये फॉरेन की असणार ती झाली चाइल्ड टेबल. आणि पॅरेंट चाइल्डचं रिलेशन शो होतं या प्रायमरी की आणि फॉरेन कीने. ओके, फॉरेन की ज्या वेळेला आपण डिक्लेअर करतो त्यावेळेला जे कॉलम आहेत ते ॲटलिस्ट एक तरी कॉलम सेम पाहिजे, तेव्हा जाऊन या दोघांमध्ये रिलेशन जनरेट होतं. ओके, फॉरेन कीचा यूजच आहे की तो डिनोट करतो चाइल्ड टेबल. मग चाइल्ड असेल म्हणजे कुठला तरी त्याचा पॅरेंट असेल, तो पॅरेंट टेबलला रिप्रेझेंट करतो ॲज अ चाइल्ड. जसं की आता इथे तुमचा एक पहिला डेटा आहे, जसं की सगळी इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला एक आपण फॉर्म फिल करून घेतला. ओके, तर त्याच्यामध्ये तुमचं सगळं डेटा राहणार. त्याच्यानंतर अजून एक टेबल क्रिएट केलं जाईल ज्याच्यामध्ये अजून एक डेटा फिल केला जाईल की दोज कॅन्डिडेट हू आर सिलेक्टेड विथ हँडसम सॅलरी, जी काही तुमची सॅलरी असेल किंवा मग कुठली कंपनी असेल त्याचा एक डेटा मेंटेन केला जाणार. राईट, मग आता आपल्याला चेक करायचं की आता पूर्ण बऱ्याचशा बॅचचे डेटा असेल एका टेबलमध्ये. सो या बॅच 24चे किती लोक कंपनीत सिलेक्ट झालेले आहेत हा जर डेटा मला चेक करायचा. एक टेबल असा आहे की ज्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे, किती लोक सिलेक्ट झालेले आहेत, आणि एक डेटा आहे की ज्याच्यात जनरल इन्फॉर्मेशन आहे. सो या दोन टेबलमध्ये रिलेशन डिनोट करायचं असेल तर एका टेबलमध्ये राहणार प्रायमरी की आणि दुसऱ्या टेबलमध्ये राहणार फॉरेन की. म्हणजेच या दोन टेबल हे एकत्र करून आपण इन्फॉर्मेशन पिक करू शकतो. हा चाइल्ड टेबल झाला, हा पॅरेंट टेबल झाला, आणि ह्या दोघांमध्ये रिलेशन आहे. सो मी या दोघांना एकत्र करून मी इन्फॉर्मेशन जनरेट करू शकतो. राईट, म्हणजे जर मला बघायचं आहे की तुम्ही जॉईन कधी केलं आणि तुम्हाला ऑफर कधी मिळाली, याच्यामध्ये मला एक रेशो जर काढायचा राहिला तर हे दोन्ही इन्फॉर्मेशन हे दोन वेगवेगळ्या टेबलमध्ये, बट हे RDBMSमध्ये पॉसिबल आहे की जर तुम्ही दोन टेबलमध्ये रिलेशन जर देत असाल तर तुम्ही दोन टेबलमध्ये किंवा मग दोनपेक्षा जास्त टेबलमधून तुम्ही डेटा एकत्र रिट्राय करू शकता. ही फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे RDBMSने. ओके, फॉरेन की, त्याच्यानंतर फॉरेन की पॅरेंट चाइल्ड एकतरी जो कॉलम असतो तो सेम पाहिजे. आता इथे डिपार्टमेंट आयडीला फॉरेन की दिलेला आहे. आता हे सगळ्या गोष्टी मला कळाल्यात की हा रूल्स अँड रेग्युलेशन लागतं, एका टेबलला रूल्स अँड रेग्युलेशन लागतं. आता हे मधातच SQL काय आलं. आता असं जे टेबल्स होते असे बरेचसे टेबल्स आहेत, छोटे टेबल्स बरेचसे बनलेले आहेत. ओके, एका डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स, या मल्टिपल टेबल्स हा टेबल जिकडं पाहिलं तिकडं टेबल. ओके, असे मल्टिपल टेबल्स. ओके, एका डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल. सो आता काय करायचं की ह्या टेबल्समधून मल्टिपल टेबल्समधून मला डेटा रिट्राय करायचा. आता पण रिट्राय कसं करायचं त्याची काहीतरी पद्धत असेल, तर अशा वेळेला एक लँग्वेज आली ज्याचं नाव आहे SQL, ओरॅकल. तर ह्या लँग्वेजचा यूज करून आपण याच्यातला डेटा, या टेबलमधला डेटाबेसमधला डेटा आपण रिट्राय करणार, त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करणार. आता हे कसं पॉसिबल आहे. आता इथे SQLला आपण म्हटलं आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके, या आपण डेटाबेसला म्हटलेलं आहे, SQLला म्हटलेलं आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. आता ते क्वेरी का बरं म्हटलेलं आहे, क्वेरी यासाठी म्हटलेलं आहे
कारण की हे सिंगल लाईन, ओके, सिंगल लाईनचा कोड लिहिला जातो. क्वेरी म्हणजे सिंगल लाईनचा कोड असतो आणि प्रोग्राम म्हणजे मल्टिपल लाईनचा कोड असतो. आपण याला लँग्वेज म्हणतो. मग या लँग्वेजला आपण प्रोग्राम का बरं म्हणत नाही SQLला, बरोबर ना. याला क्वेरी लँग्वेज का बरं म्हटलं. बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज राहते, ही क्वेरी लँग्वेज का. प्रोग्रामिंग हा असतं मल्टिपल लाईनचा कोड आणि क्वेरी असतं सिंगल लाईनचा कोड. तुम्हाला जर एखादा डेटा रिट्राय करायचा असेल किंवा एखादी इन्फॉर्मेशन रिट्राय करायचं असेल तर डेटाबेसमधून, तर एक सिंगल लाईनचा कोड लिहावा लागेल. त्या सिंगल लाईनच्या कोडनी तुम्ही जो काही डेटा असेल डेटाबेसमधला तो तुम्ही ॲक्सेस करू शकता. जो काही डेटा असेल डेटाबेसमधला तुम्ही ॲक्सेस करू शकता. सो इथे त्याच्यामुळे एक सिंगल लाईनचे जे काही सिंगल लाईनचा जो काही कोड असतो त्याला आपण क्वेरी म्हणतो. स्ट्रक्चर म्हणजे एक प्रॉपर मॅनरमध्ये आपण तो क्वेरी लिहिणार. जे काही आपल्याला कोड लिहायचा तो एक स्ट्रक्चर प्रॉपर पॅटर्नमध्ये आपण लिहिणार क्वेरी. आणि एक सिंगल लाईनचा कोड असतो त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो क्वेरी. अदरवाईज जर मल्टिपल लाईनचा जर कोड असेल तर त्याला आपण प्रोग्राम म्हणणार. जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, SQL इज अ क्वेरी लँग्वेज, राईट. कळत आहे. तर हा जो डेटाबेस आहे याच्यामध्ये एका डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स आहे. मल्टिपल टेबल्समधून आपल्याला डेटा रिट्राय करायचा आहे. तर ह्या जसं की आता जावा आहे, जावा एक लँग्वेज आहे, त्याचा यूज करून आपल्याला प्रोग्राम करायचा. बट कुठेतरी प्रोग्राम लिहावा लागेल. जसं की आपण जावाचा कोड जो आहे तो इक्लिप्समध्ये लिहितो किंवा मग नोटपॅडमध्ये लिहितो. सेम तसंच आपल्याला हा जो SQLचा कोड जो आहे क्वेरी आहे आपल्याला कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर लिहावा लागेल. ओके. तर तशा वेळेस आपल्याकडे आहे MySQL, SQL सर्व्हर, ओरॅकल, ओके, असे बरेचसे आहेत RDBMSचे प्लॅटफॉर्म जिथे आपण ही क्वेरी लिहू शकतो. आता SQL कसं डाउनलोड करायचं आपण बघूयात. त्याच्या अगोदर मी फास्टमध्ये दाखवून देतो की आपल्याला करायचं काय. ॲज युजल जसं की इक्लिप्समध्ये बघू शकतो किंवा मग आपण आत्ताच ताजं पोस्टमॅनमध्ये बघितलं की लेफ्ट साईडला सगळे कलेक्शन्स राहतात आणि राईट साईडला आपण जे काही आपल्याला ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची ते आपलं वर्किंग एरिया झाला. सेम इथे पण सेम तसाच आहे की लेफ्ट साईडला सगळे डेटाबेस राहणार आहे आणि राईट साईडला आपल्याला जो काही जे काही आपल्याला ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची ते राईट साईडला परफॉर्म करायची आहे. सो इथे काय असतं की जसं की तिथे टॅब्स वगैरे होतात, इथे पण टॅब राहणार. एका वेगवेगळ्या टॅबमध्ये आपण एक क्वेरी लिहू शकतो आणि त्या अकॉर्डिंग आपण डेटाबेसला ॲक्सेस करू शकतो. ओके. सो याला डाउनलोड कसं करायचं MySQLला सिम्पलचं. MySQLला थोडंसं ट्रिकी आहे डाउनलोड करणं. सो याच्या स्टेप्स जे आहे ते प्रॉपर फॉलो करायचे. तुम्हाला एक सेटअप फाईल डाउनलोड करायची आहे. सेटअप फाईल डाउनलोड केल्यानंतर एकदम इन्स्टॉलेशनला लागायचं नाही, डिरेक्टली यूट्यूबला जायचं आहे. एक चांगला व्हिडिओ बघायचा, आधी पहिले व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि त्या अकॉर्डिंगच तुम्हाला डाउनलोड करायचं आहे.